सुंदर असा प्रतिसाद पूर्ण माटणे मतदारसंघामध्ये आम्हाला भेटतोय। ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी लोक सांगतात की तुम्ही आलात, खरोखर तुमचे म्हणजे तुम्हाला उमेदवारी दिल्याबद्दल तुमच्या पक्ष नेतृत्वाचे धन्यवाद। कारण या माटणे मतदारसंघात आम्हाला खरोखर बदल हवा होता आणि तो नक्कीच होईल। की प्रचार केल्यानंतर काही गोष्टी लक्षात येतात की जो विकास माटणे मतदारसंघात व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही। आणि 100% आमचे विशाल विशाल परब साहेब आहेत, पालकमंत्री साहेब आहेत, राणे साहेब, पालक आपले रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून आम्ही नक्की तो करू। आम्ही माटणे मतदारसंघात प्रचार करत असताना प्रत्येक गावामध्ये गेलो। त्या गावामधून आम्हाला असं लक्षात आलं की पाणी हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। आता अंबरगाव सारख्या गावात 6-7 किलोमीटरवरून पिण्याचं पाणी घेऊन येतात। त्याच्यात हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही लोकांना, मतदारांना एवढं सांगितलं की 100% तुम्हाला येत्या काही, मी लगेच निवडून आल्यानंतर लगेच होऊ शकत नाही, पण नक्कीच आल्यानंतर तुम्हाला तिराई धरणाचं पाणी या सगळ्या आपल्या माटणे जिल्हा परिषदला घेऊन येणार हे त्यांना आम्ही आश्वासन दिलेलं आहे। मतदारसंघातला जो प्रचार आहे तो युवकांनी आणि मतदारांनी स्वतःच्या हातात घेतलेला आहे। त्याच्यामुळे कोणी किती पैशाचा वापर करू दे, कोणी किती धनशक्ती वापरू दे, त्याचा काही फरक नाही पडत।